चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण आंबट गोड तिखट चवीची कच्ची दाबेली कशी करायची हे बघणार आहोत। दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे बघा आणि खाण्यासाठी तितकी टेस्टी सुद्धा लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची ही कच्ची दाबेली आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता ही रेसिपी कशी करायची हे बघूया। सर्वात आधी आपल्याला कच्च्या दाबेलीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। ज्या आतमधली भाजी असते ती आपल्याला याच्यामध्ये तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हळद घालायची आहे, तिखट घालायचं आहे। त्यानंतर इथे मी दाबेली मसाला घातलेला आहे। छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। दाबेली मसाला कसा करायचा आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट्स करून सांगा। याची सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवेन। त्यानंतर याच्यामध्ये बटाटे घातलेले आहेत। इथे मी 3 बटाटे छान मॅश करून घेतले आहेत। किसून जरी घेतले तर तुम्ही तरीही चालतील। आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत। त्यानंतर सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम मॅश झालेला आहे। आता यामध्ये इथे मी 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरा पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा याच्यामध्ये साखर घालायची आहे। चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आपल्याला 2 चमचे तिखट गोड आंबट चवीची ही चिंचेची चटणी घालायची आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान अशी मॅश होते बघा। दाबेलीवालीसुद्धा अशाच पद्धतीने भाजी छान अशी मॅश करून घेतात आणि ती थंड करून घेतात। आता तुम्ही बघू शकता बघा भाजी आपली आता इथे तयार झालेली आहे। याच्या गुठल्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये इथे मी भाजी पूर्ण काढून घेतलेली आहे आणि त्यावरती आता मी कांदा घालणार आहे बारीक कट केलेला। त्यानंतर आपल्याला डाळिंबाची दाणे घालायचे आहेत आणि वरून कोथिंबीर घालायची आहे। भाजीवरती तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता। आता इथे मी पाव घेतलेले आहेत। पाव छान असे मध्ये कापून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने इथे मी पाव घेतलेले आहेत। आता हे दाबेली पाव माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी साध्या पावाची इथे दाबेली तयार केलेली आहे। तर इथे मी गोड चटणी पुन्हा लावून घेतलेली आहे। आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे। तुम्हाला थोडं तिखट खायला आवडत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही तिखट चटणीसुद्धा थोडीशी वापरू शकता। तर इथे मसाला मस्त दाबून घेतलेला आहे आणि त्यावरती आता आपल्याला थोडासा कांदा घालायचा आहे। त्याचबरोबर इथे मी डाळिंबाचे दाणेसुद्धा घातलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत आणि दोन्ही साईडून आपल्याला असं हे लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे दाबून लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी बारीक शेव घेतलेली आहे। शेवसुद्धा आपल्याला अशी लावून घ्यायची आहे। छान अशी दाबून लावल्यामुळे ही बाहेर निघत नाही। आता अशाच पद्धतीने इथे मी सर्व दाबेली करून घेणार आहे। पहिली जी आपण दाबेली तयार केलेली होती त्यामध्ये मी शेंगदाणे घातले नाही आहेत। तर तुम्ही मसाला घातल्यानंतर आतमध्ये पावामध्ये वरून कांदा घालायचा आहे, डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आहेत। त्यामुळे ही दाबेली आणखीनच खायला टेस्टी आणि मस्त एकदम क्रिस्पी लागते। मध्ये मध्ये जे शेंगदाण्याचे दाणे येतात ना त्यामुळे खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि बाजूनीसुद्धा असा मसाला हा लावून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम कलरसुद्धा किती छान आलेला आहे। रंगबेरंगी एकदम कलर छान दिसतो आहे आणि दिसायलासुद्धा ही दाबेली किती छान दिसत आहे बघा। आता तवा मी छान गरम करून घेतलेला आहे। तव्यावरती आपल्याला इथे बटर घालून घ्यायचं आहे। बटरचा वापर इथे मी थोडासा जास्त केलेला आहे त्यामुळे ना ही दाबेली खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। तर आता अशा पद्धतीने ही दाबेली याच्यावरती घालून घ्यायची आहे आणि मस्त दोन्ही साईडून छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्याला तव्यावरती ह्याला ठेवून द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकताय मस्त एकदम बघा दोन्ही साईडून दाबेली आपली खूप मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहे। आता हे काढून घ्यायचं आहे। तर दाबेली खाण्यासाठी आपली इथे ही तयार झालेली आहे। दाबेलीबरोबर आपल्याला याच्यामध्ये थोडासा कांदा आणि इथे मी मस्त चटपटीत अशी शेंगदाणेसुद्धा घेतलेली आहेत।
खाण्यासाठी चटपटीत दाबलेली आपली इथेही तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.